नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी मी रानात आले. 10-15 दिवस मी माहेरी गेलते. तर बघूया आज आमच्या नवरदेवांची काय रिॲक्शन येते. चला तर मग. आहो आलाव का गाव तर फिरून? का हो, काय झालं? नाही फिटली का नाही हाऊस म्हणलं. काय कशाची हाऊस? किती दिवस झाला कवर घेत तिचा? आहो माहेराला जायची हाऊस नसती या. किती बी दिवस राहून आले तरी जावंच वाटतं या. आता काय जाऊन तिथंच राहतीच का मग? त्याला काय असतं या, जायचं यायचं चालूच इकडचे काम असतं. कोण करणार? हाव का तुम्ही? मला झोपून एकट्याला गेलीच निघून तिकडं. काय होतंय त्याला एकट्याला? काय नुसतं शेण काढणं आहे ना का तुम्हाला? नुसतं शेणच काढायचं असते का? काय काम नसते रानातलं. होय, आलेले मोबाईल लावी तिकडून. म्हणलं बघावं काय करायला तर काय नाही. हो तेवढंच येतंय आपल्याला. काय येते मोबाईल घेऊन फिरायचं इकडे हो तिकडे. किंवा काम फक्त तुम्हीच करता, आम्ही काय करीत नव्हता. काढा पटापटा शेणाची पवत तसे दिसायला तर. व्हिडिओ बंद लाग कामाला आपल्या. चल काय व्हिडिओ बंद आता कर. माझं झालं कामात आलीस तू. आता मी नाही मी करत. नसे करीत मी शेणाला हात बीत लावणार नाही नाही. नाही इथं हो ठेवू मोबाईल तिकडे की तुझा काढतो व्हिडिओ मी. हा झालं का सगळं? आता लय झालं राहून मस्त एन्जॉय करून आली. जा लागा आता कामाला. चल हो की माय, आता काढता तर काढणार झाला तुम्ही राहून आलेला. चल काढ ती शेण. झाडून काढ आधी ती गवत बाजूला काढून पुन्हा शेण लावती. गावऱ्या फिवऱ्या लाव. गौऱ्या लावायचं होता. हा तिकडं राहणं ते टाकून. माझं मागं लागत येतं. मग आता 8 दिवस राहून आलीच की आणखीन तुझं मनच भरलं नाही का? म्हणजे काय मला राहून आली म्हणून काय शेण काढायला होतं का काय? मग आता कोण करणार आहे? घरातले काम बी करा आणि म्हशीचं शेण बी काढा. वा जी वा बाई, जीवा करून लगे आले. त्या माणसानं काय करणार होता? सगळं बाळायलाच करायला लावायचं. आम्ही काय करीत नाव का? काय करता? तुम्हाला बी काहीतरी काम ठेवलं पाहिजे की. हो किंवा ती बघ दादा आमचा कसा करते काम. माझ्यासाठीच ठेवलंय काय की सकाळपासून राखून इत्या करत्या म्हणून. हा मग इचिलच की म्हणलं ठेवलं होतं तुझ्यासाठी. आता येईल मग येईल तर 8 दिवस घातले ना. उद्या येते म्हणून 8 दिवस घातलेच तिकडं. कमीच आहे ते 8 दिवस बी. कमीच आहेत का आणखीन? राहायचं किंवा मग आणखीन राहिले असते वा. काय ती मेन कापड घ्यायली अगं उचाल काचकून. मेन कापडात असते का शेण का? बाबा 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 आयला ही जगाच्या वेगळीच बाई आहे गडी. अहो, हात भरून देत ना, वास येतोय. वाश येऊ दे मग काय होतंय? टाकू शिंबूल आहे ती. बाबू टाकून द्या. लय नगले बाबा. अगं काय कॅरे अगं उचल दोन्ही हातानं. हात दो कान येतो, वास येतोय. लगे वास बी यायला गडी हिचा. अगं आम्ही तर कसं करावं दररोज? तुम्हाला सवय आहे, तुम्ही आधी बी शेण काढलेले आहे म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. मी कवा शेण काढले माझ्या बापाच्या इथं सांगा बरं. शेण काय काढलं नाही का? तुमची तर काय गाय नव्हती. अगं इकडं हागली म्हैस. अगं इकडं हागली म्हैस. काढ इकडचं. इकडं अगं दावणीत हागली बघ तिनं गवतावरीच्या. पट टाक तिकडं राहणार. फिकू कुठे टाकायचं? त्या उसात टाक की फिकू. त्या कुत्र्या राजाला आणच खायला काय? खाल्लं ते ना. खाल्लं बी का? टाकायचं त्याला खायला. लय मोठे आणले 2-4 चपात्या. मालकी नव्हती ते उपाशी मारायला होतं. मालक होता की मालकीण? मालकाच्या मागे काय एकच काम असतंय का? कुत्र्याला एक चपाती टाकणं होत नाही का मालकाला? तुम्हाला कसं भूक लागल्यास 3-3 टाइम खाता. आता मी त्या म्हशीच्या महाग फिरू गवत आणायला का कुत्र्याचं बघत बसू सांग? अहो, सकाळी येता माणूस एक चपाती घेऊन येताना. घेऊन जायचं मग तुझ्या राजाला. कशाला ठेवलंस इथं? मी नाही आणलं, कुणी आणलं मग? तूच आणलं तर. आणलं. काय कॅरी बॅग मध्ये बघ काचा उचल. ती म्हैस बघ ती का दावा फिव तोडून तिला टाक खायला सगळं साफ पीप करून. माझ्यासाठी ठेवला. तुझ्यासाठी ठेवलं होतं बाई. कोण करणार मग? कोण करणार आहे मग सांग? मग काय एकटीचा जीव घेताव का काय? आता काय ह्याच्यात जीव घेणं झालं का? हा मग वा आता झालं 2 टोपल्या शेण नाही काढलं की लगेच झालं जीवच घेतला बाबा. जीवच घेताव. आज एक काय रोजच आहे. रोजच आहे का? हा मग ती राहू दे तेवढं टाक. टाय ती कॅरी बॅग फाट. हा गावऱ्या लावतेच का? लाव. गावऱ्याचा बिझनेस करायचा आपल्याला. आता आमचे मित्र पुण्याचे किती मागायले गावऱ्या आम्हाला पार्सल पाठीचं म्हणाले तर. आणखीन 2 म्हशी आणायच्या तर बाई. आता ऊसाचं बिल आलं की म्हशी आणायच्या आणखीन 2 खाचकून लगे दुधाच्या. शेण काढाय तुझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट. दूध काढायचं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट. लाव तिथं पलीकडून थाप खान उग पलीकडे थाप. तिकडं इकडे थाप. कुठं बी थाप. त्यांना कशाला गावऱ्या लागायला? तिकडं लागत येतं. कशाला?
अगं गावऱ्यावरचा स्वयंपाक आणि गावऱ्यावरचं दूध तापवलेलं खाल्लं का माणूस अमृत पेल्यासारखं होतंय. तिथे जागा नाही रे, बघ की जागाच नाही तिथं. थांबा खान 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 जरा थाप. इथं ऊन तरी येणार आहे का इथं गौऱ्याला? येतंय पुन्हा ऊन. सिटीमध्ये कशाला गौऱ्या लागत? अगं सिटीत तर लय लागत आहेत गवऱ्या. गॅस असतंय, हिटर असतंय, गिझर असतंय. अगं बाई चुलीवरचा स्वयंपाक वेगळाच असतं गावऱ्यावरचा. त्याची चव वेगळीच असते माहिती आहे का. कुठे करणार आहे तो? करत असते छतावर इकडं प्रत्येकाकडे चुली असतात.